जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी पूजा कशी कराल, जन्मोत्सव कसा कराल याविषयी बोलणार आहे. दिनांक 26 ऑगस्ट सोमवार या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आहे. कृष्णाच्या जन्माचा दिवस, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्ण जन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्ण जयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जातो. देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वासुदेवाने कंस भयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंद यशोदेकडे पोचविले. गोकुळात कृष्ण जन्मामुळे आनंदी आनंद झाला. या दिवशी उपवास करतात. रात्री मंदिरातून जन्मोत्सव आणि कथा कीर्तने होतात. वैष्णव संप्रदायात हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. गोकुळ, वृंदावन, मथुरा, पुरी, द्वारका क्षेत्रात कृष्ण जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. वृंदावन येथे या निमित्ताने दोलोत्सव होतो. कोकणात व महाराष्ट्रात उत्सवनिमित्त दहीकाला होतो व दहीहंड्या फोडतात. काही ठिकाणी गोपाळकाला होतो. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेस कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपाळकृष्ण हा विष्णूचा 8वा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्रसौर दिनदर्शिकेनुसार श्रावण या महिन्यात. तुम्ही कृष्ण जन्माष्टमीची पूजा अशा प्रकारे करू शकता. मध्यरात्री पूर्वी 1 तास ताम्हण्यात गोपाळकृष्णाची मूर्ती घ्यावी. ती तुळशीपत्रावर ठेवावी. तिला प्रथम गंगाजल, दूध व पाणी अर्पण करावे. नंतर ताम्हण्यातच प्रथम गंध, तुळशीपत्र अर्पण करावी. नंतर अभिषेक घालावा. त्यावेळी पुरुषसूक्त तुम्हाला जर येत असेल तर ते म्हणा, नाहीतर तुम्ही यूट्यूबवर पण लावून देऊ शकता. सतत पळीने पाणी घालावे. नंतर पंचामृत घालून शुद्ध उदक घालून देव पुसून सजविलेल्या आसनावर तुळशीपत्र ठेवून त्यावर ठेवावे. अत्तर व सुगंधी द्रव्य, गंध, पुष्प, तुळशी अर्पण करावे. देवाला वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर सहस्त्र तुलसी अर्पण कराव्या. त्यावेळी विष्णू सहस्रनाम लावावे. जर तुम्हाला येत असेल तर आवर्जून विष्णू सहस्रनाम म्हणा व विशेष लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. पिवळी पुष्प, तुळस अर्पण करावी. आरती करावी व उपस्थित कोण असतील त्यांना प्रसाद वाटावा. आपल्या संसारिक व आध्यात्मिक मागणे श्रीचरणी ठेवावे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा 1 माळ जप करावा. सकळ कुटुंबाची कल्याणाची कामना करून पूजा संपन्न करावी. कुळात प्रथेने आणखीन काही पूजन किंवा उपचार असतील तर तेही करावे. कुटुंब गोकुळासारखे सुखी व समृद्धी होते असा भक्तांचा अनुभव आहे. आणि जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा.